राज्यातील अनेक जिल्ह्यात कुठे बिबट्यांचा तर कुठे रानटी हत्तींसह वाघांचा सर्रास वावर होताना दिसतो आहे। परिणामी यामुळे मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याचेही भयावह चित्र निर्माण झाले आहे। काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या काही भागात बिबट्यांची इतकी दहशत निर्माण झाली आहे की लहान मुलांना आणि म्हाताऱ्या लोकांना खूप जपून ठेवावा लागतोय। या 2 महिन्यांमध्ये कितीतरी लेकरांचा जीव या बिबट्याने घेतलाय, त्यामुळे या आयांचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकायला आलाय। अशातच उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या भीतीमुळे तरुणांची सोयरीक जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहे। काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यात एका बिबट्याने 13 वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्याची शिकार केली। त्यामुळे या भागात बिबट्याबाबत प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः शेतात काम करणारे लोक आणि गुराखी हे वाघांच्या हल्ल्यात बळी पडत असल्याचे चित्र आहे। दरम्यान यावर उपाय म्हणून सावली वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासह इतर साहित्य वाटप करण्यात आले आहे। या साहित्यामुळे अचानक वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास बचाव करणे सोपं जाईल असा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे काही प्रमाणात तरी मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल ही अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे। तर उत्तर पुण्यातही असंच चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या काही महिन्यात या भागातही बिबट्यांच्या हल्ल्यांचा अनेक घटना घडल्या आहेत। काही लोकांनी तर बिबट्यापासून संरक्षणासाठी गळ्याभोवती लोखंडी खेळ्यांचा पट्टा घालायला सुरुवात केली आहे। या पट्ट्यामुळे बिबट्यापासून आपलं संरक्षण होईल असा लोकांचा विश्वास आहे। बिबट्यापासून वाचण्यासाठी या गावात AI आधारित कॅमेरा अलर्ट सिस्टम बसवली जात आहे। या कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची झलक दिसताच मोठा सायरन वाजेल आणि गावकऱ्यांना शिकारी शिरल्याची सूचना मिळेल, ज्यामुळे ते सावध राहतील असा यामागचा उद्देश आहे। मात्र या घटनांमुळे वन विभागावर टीका होत आहे, कारण अद्याप मानवांवर हल्ले करणारे बिबटे पकडले गेलेले नाहीत। तसेच नाशिक शहरासह ग्रामीण भागात मनुष्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत। यामागील 5 वर्षात नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 40 जण ठार झाले असून शेकडो जखमी झाले आहेत। नरभक्षक बिबट्यानं 1.5 महिन्यात वडनेर आणि देवळाली भागात 2 चिमुकल्यांचा बळी घेतला होता। आपण बिबट्याला दोष देतो, पण काही प्रमाणात माणूस स्वतःही या परिस्थितीला जबाबदार आहे। आपण विकासाच्या नावाखाली जंगल तोडली, झाडं नष्ट केली आणि प्राण्यांची घरं हिरावून घेतली। परिणामी त्यांच्या शिकारीची क्षेत्र कमी झाली आणि आता ते थेट मानवी वस्तीत शिरून शिकार करू लागले आहेत। यात बिबट्या सर्वाधिक दिसून येतो। असो, पण बिबट्याची ही वाढती दहशत कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात या प्रश्नावर तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि अशाच नवनवीन घडामोडी व अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।